तुम्हाला पाठ्यावर धन्यवाद. संजूजी वैरागरे साहेब यांच्याकडून माझ्या पाठीला 100 रुपयाची पातळ मिळाले. मी आणि माझ्या पाठीवर धन्यवाद. राजपाल दादा यांच्याकडून सुद्धा 100 रुपये मिळाले. पाठीवर धन्यवाद. माय बाप हो, शांत चित्ताने बसा, खूप मजा येणार आहे. म्हणतात ना, अरे कोणाला आता हात जोडाव, चांगली समा म्हणता म्हणता दादा सारी गेली वाया. म्हणून म्हणलं होतं हिला कोण आणलं, विचारलं असतं त्या ठेकेदार साहेबाले, साहेब हिच्या पद्धतीने गंमत करू का मी माझ्या पद्धतीने गंमत करू. मी का वाईट बोललो का, तुझ्या अर्थाचा अनर्थ करत का. आता माय बाप हो, मी गाणं म्हटलं, चला की आली दिसून गेली मनात बसून, मी बी होतो कंबर कसून, गा बाईला ठोकली मी घरात बसून. बेइज्जती करून राहिला का म्हणते ते. बोलता बोलता नाही बोललो मी. मला सांग, ठोकली म्हणजे काय होते, म्हणजे मारली ती असं म्हणणं होय ना. बरं एखाद्या मच्छी पकडायला गेलो तर का म्हणा लागेल, मच्छी ठोकाल चाल म्हणे, नाही झोकाल चाललो बोट. अरे बाबा हे शायरी होय, माणूस कल्पना करते आणि त्या विचाराने भाऊ गाणं बांधते. आता त्या देवीनं खरं गांडू म्हणलं असेल का पार्वतीनं, तू तरी विचार कर बरं. दाखव पुस्तकात लिहिलंय. अरे ठोकली म्हणजे मी एवढं मोठं गाणं म्हणलं का म्हणलं, वरून जशी आहे पोटात नाही छान, नवरा असून तुला घटवला मन. म्हणजे ह्या बोलण्याला झोडपलं नाही का, तिला पोरा बाळाच्या देखत त्याने डायरेक्ट आला असेल जगदंबे ऋषी आणि त्याने सांगितलं पोराने बाई इथं सुरू असं झालं असेल का. नाही झालं असेल का, तू तरी सांग. नाही झालं असेल तर सांग. अरे तो प्रपंच आहे त्याच्या, तोही गेला असेल घरामध्ये, पोरा बाळात बोलणार आहे का, तो बोलला असेल, तिने विचारलं असेल म्हणून त्याने शिर कापायला लावलं ना. पागल होता का, कोणाला शिकवत आहे शायरी तू. नाही कोणाला शिकून राहिली, मी भेटलो का तुले, मी तुला शिकवणार, तू मला शिकवशील का. आता कुठायचा दाखव ना, तू आण बरं ना, तू आण बरं की का लिहिला त्याच्यात. अरे शब्दानं झोडपलं मन, एवढं मोठं गाणं म्हटलं मी, शब्दानं झोडपलं म्हणलं. अरे मारलं की तू का पाले गेलती का, मी पाले गेलतो. नवरा बायकोचा संसार चालतच राहते, मारपीट ह्या काही गोष्टी नवीन आहे का. अरे वा
तर तुला काय आता बोट नाही सापडत तर तू का पकडतो मला हा गाणं अरे वा तुला का वाटते हा ज्ञानेश्वर बेवडा बेवडा तुला का वाटते हा ज्ञानेश्वर शहर आहे बेवडा आणि चकना म्हणून घेऊन आलो का हातात चिवडा तुला का वाटते ज्ञानेश्वर शहर आहे बेवडा आणि चकना म्हणून हातात घेऊन आलो का चिवडा नाण्याच्या वाटी जाऊ नको पहिलं याच्या हातात तर पकडून पाय दिसत तुला केवढा ज्ञान ज्ञान गुण विचार विचार असं बोला समजलं का काही बोलते त्याची बेइज्जती करता काय काऊन ह्या परटशिंगेच्या आईची परीक्षा घेण्यात नाही आली अरे काही लोक तिच्या टिपाटिपणी करायचे काही लोक म्हणायचे हे कायचे सती इले पूजता इले करता अरे काही संतार आक्षेप घेतले राज जगद्गुरु तुकाराम महाराजाला सुद्धा काका नाही सहन करावं लागलं प्रत्येक जेवढे संत झाले जेवढे एवढी लोक झाले त्याला परीक्षा द्यावं लागली गोष्ट खोटी आहे का हे सांगते अरे तिच्या हातात कापूर चारला तिच्या तोंडात काका टाकण्यात आलं तिला गरम भजे सुद्धा काढायला लावले तेलात रोखण्याचे परीक्षा नव्हती आता तुला कलियुगातली गोष्ट सांगून राहिलो मी अरे टोचनगावचे बोचन बुये हो मस्त गंमत करता नांदेड 100% याच्यावर 100 मिळाले पार्टीवर धन्यवाद त्याचप्रकारे अजू भाऊ भूषण भाऊ सारक भाऊ याच्यावर 350 रुपये मिळाले पार्टी आभारी आहे 100 रुपये मिळाले पार्टी आभारी आहे जय माता दी आता म्हणतो तुला काही गांडू म्हणत नाही म्हणते म्हणतात योगेश दादा 100% वसंत दादा 100% यांच्यावर 500 रुपये मिळाले पार्टी आभार धन्यवाद बाईचं म्हणणं आहे मी काही म्हणते भार झोकत नाही तू भार झोकतोस का गदे राखतोस मले का करायचं तू गदे राख नाही तर ढोर राख तू गदे राखतोस का ढोर राखतोस याचं मले का करायचं आहे राक्षणी गदे ढोर हे का वाईट आहे तू राक्षणी गदे ढोरे तर हे का वाईट आहे अगं जीवन हे काही दिवसाचं साईट आहे जीवन हे काही दिवसाचं साईट आहे पैशासाठी तुला ढोर राखावेच लागल हे माझं बोलणं राईट नाही जमली शहरी तर एखाद्या दिवस बकऱ्या चराव कापला जाशील नाही जाशील का अरे वा कोणाला शिकत या गोष्टी त्या प्रत्येक शब्दाची प्रत्येक तोड देऊन राहिलो मी म्हणते पुन्हा ऐसे कई शायरों की धोती गिली की म्हणते का पाहतो माकर भिरभिर का पाहतो तू माकर भिरभिर और विनय त्या सारख्या इथले विनय त्या सारख्याले आगलो लुगड्यामध्ये पिरपीर तुला का वाटून राहिला ज्ञानेश्वर नाम मेरा भागी मेरी बस्ती ज्ञानेश्वर नाम मेरा भागी मेरी बस्ती और तू भी ज्यादा की करेगी तो तेरी पूरी उतार दूंगा मस्त मी खान ठोकतो मागे पुढे पाहत नाही मी खान ठोकतो मागे पुढे पाहत नाही आणि माझ्या जर रंगाची याद झाली तर साल्याने मुतोले शहरात तू मले नाही म्हणते मी काय म्हणू जी नाही म्हणू अंगा घ्यायचं नाही पुन्हा आता तुझ्याच पाठी मागा लागतो मी आता गांडू ना आता वाईट नको बोलतो वाईट नको म्हणजे तुम्ही माझ्या गाण्यात तुला आता झोमणारच आहे तुझ्यापासून बोलूच आहे नाही का गांडू तुला म्हणलं म्हणजे मी नाही म्हणत आता माझं गाणं आहे अरे VIP राणे VIP खाना VIP मान सन्मान VIP खाना VIP राणा VIP मान सन्मान अरे बाबासाहेब
वो आता चिवट हिला हो कळवा नवरा बनवला भळवा तो ऐके ना कोणाचं काही तो ऐके ना कोणाचं काही अरे या रांडच्या बाई या रांडच्या बाई या रांडच्या बाई या रांडच्या बाई कोण असून त्याला दाबून ठेवणारी अरे या रांडच्या पायी या रांडच्या पायी या रांडच्या पायी या रांडच्या पायी नवऱ्याच्या आड मनमानी करते ते बाई कोण आहे कोण आहे तिला वेश्या म्हणतात तिला राण म्हणतात मी म्हणत नाही संतांचं म्हणणं आहे समजलं का संतांचं म्हणणं आहे समजलं का गांडू भड़वे रंग चढ़े मर्दों के बेहाल पतिव्रता ठोकर मारे पेड़े खायची नाही का तुला म्हणत नाही रे बाबा तू मला नाही म्हणत मी तुला कायले म्हणी तुला म्हणणार नाही कारण छीना है हमारा फौलादी हम झुकने वाले नहीं सुरमा भाई छीना है हमारा फौलादी ही हम झुकने वाले नहीं सही रास्ते पे चलते गलत रास्ते पे रुकने वाले नहीं जानबूझकर किसी के मुंह पे थूकने वाले नहीं जानबूझकर किसी के मुंह पे थूकने वाले नहीं अब कुछ संभाल के रहना सुरमा हम रुकने वाले नहीं मीना असं केलं मीना तसं केलं अमुक केलं म्हणून 4-4 वर्ष 5-5 वर्ष आम्ही गोल्या खेळून राहिलो आम्ही गोल्या खेळून राहिलो खुद की बड़ाई करने वाले कुछ नहीं करते सुरमा खुद की बड़ाई करने वाले कुछ नहीं करते वक्त जब बुराया तो कुत्ते की बेमौत मरते अरे इज्जतदार लोग अपनी इज्जत को डरते और रांडों के भड़वे रांडों के घर भरते समजलं का त्याच्यातला नाही आपण त्याच्यातला नाही कारण उठा लिया जब हाथ में निशाना चुकने नहीं देंगे उठा लिया ये हथियार हाथ में निशाना चुकने नहीं देंगे अरे सर कट जाएगा मेरा मगर नीचे झुकने नहीं देंगे रास्ता कितना भी कठिन हो ये पैर रुकने नहीं देंगे और दबा देंगे तुझे नीचे तो ऊपर उठने नहीं देंगे फिर शायरी करतो आपण सगळं का तुला नाही म्हणत कोण कोणाला म्हणते ऐक तो नवरा असून काय अर्थ झाला
भेटण्यामुळे ते बाबा वाईट असेल तर गाणं बंद करतो नाही का. हे रांड देईल देवाचं खाईल त्याचं काही घरात चालत नाही. काहून नाही चालत आता आहे कोण. अरे या रांडच्या सुरमाबाई वाटते का तुला असं म्हणत असेल म्हणून. तुला गाणं नसतं म्हणत. आता गांडूले कोणता गाणं तोड देईन कोणता देईन तुम्ही सांग. हिला कोणती घाई सुटली ती गांडू मनाची. मला नाही म्हणली तर मला कोणती घाई घे ना. आता पाय किती पावर आहे. आता काही चिंता करायची नाही. आता खजिनाच्या मजा आहे इधर गंमत करणे में. आपल्याला तसंच लागते. कस लागला पाहिजे थोडासा गंमत करण्यात मजा. आता का आओ बे लड्डू जाओ बे लड्डू हे असे लगीत है. समझ रखा शर्मा जी. क्योंकि हम भी अच्छे अच्छे के साथ हाथ मिलाना जानते हैं. हम भी अच्छे अच्छे के साथ हाथ मिलाना जानते हैं. हम पर कोई चढ़ के आया उसे पानी पिलाना जानते हैं. हमारी जो इज्जत करता है हम उसे दिलो जान से मानते हैं. हमसे कोई गद्दारी करे माँ कसम उसके करपट में तानते हैं. समझ रखा. म्हणून ते बायको आहे कशी ते रांड आहे कशी आहे का माय बापू. नाही बोलत. अरे घरचे पाऊल दूर जाती धावून नाहीतर म्हणे आपण उपवासी राहून. हिच्यामुळे तर खाले भेटून आलं म्हणे.